जीवनविद्या असं सांगते, सावध तो सुखी. म्हणून इथे तुम्ही सावध राहिलं पाहिजे की कॉन्शियस माइंडमध्ये सगळे जे विचार येतील ते सगळे हार्मोनियस असले पाहिजेत, ते सगळे कन्स्ट्रक्टिव्ह असले पाहिजेत, ते सर्व पीसफुल असले पाहिजेत, ते सर्व उत्तम असले पाहिजेत. आणि असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला त्याचा परिणाम सबकॉन्शियस माइंडवर होतो, त्याचा परिणाम सबकॉन्शियस माइंड होतो आणि सबकॉन्शियस माइंड रिॲक्ट्स अकॉर्डिंगली. म्हणून डॉक्टर मर्फींचं एक सुंदर वाक्य आहे, वेन द थॉट्स डिपॉझिटेड इन द सबकॉन्शियस माइंड आर हार्मोनियस, कन्स्ट्रक्टिव्ह अँड पीसफुल, the magic working power of the subconscious mind will respond and bring about harmonious conditions, agreeable surroundings and the best of everything. किती सुंदर सांगितलं आहे की तुम्ही जे विचार करता ते थॉट्स ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये डिपॉझिट केलं पाहिजे. हा डिपॉझिट शब्द कसा सुंदर आहे की आपण जसे बँकेत पैसे डिपॉझिट करतो आणि तेच आपल्याला उपयोगी पडतात, तसं आपण आपले विचार त्या अंतर्मनामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये जर डिपॉझिट केले तर तेच रिॲक्शन्स रूपाने तुमच्याकडे परत येतात. ऑल युअर एक्सपिरियन्सेस, कंडिशन्स, इव्हेंट्स अँड ॲक्ट्स आर द रिॲक्शन्स ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड टू युअर थॉट्स. काय सुंदर बघा की तुमचं जीवन ए टू झेड, तुमचं जे जीवन आहे इट इज नथिंग बट रिॲक्शन टू युअर थॉट्स. तुमच्या ठिकाणी जे तुम्ही जे ते पेरलेलं असतं ना, विचार पेरलेले असतात तेच पुन्हा रिॲक्शन होऊन तुमच्याकडे परत येतात आणि जीवनात साकार होतात. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की आपण जे करायला पाहिजे ते करत नाही आणि ज्या गोष्टी फालतू गोष्टी ज्या आहेत, कुठला तरी बुवा बाबा, भगत, फकीर, सोकाळ महाराज, स्वामी, हे सगळी मंडळी जे काही सांगतात ते आपले करण्याकडे आपली जी प्रवृत्ती असते, कारण आपण परंपरेने हे सगळं करत आलेलो आहोत, पण ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे हे आपण समजूनच घेत नाही. दैनंदिन जीवनामध्ये आम्ही विमान वापरतो, आपण टेलिफोन वापरतो, आपण मोबाईल वापरतो, आपण लिफ्ट वापरतो, सगळ्या प्रकारच्या सुविधा ज्या सायन्सने आपल्याला दिलेल्या आहेत त्या वापरतो. पण सायन्सने जे काही आपल्याला आणखीन काही सांगितलेलं आहे म्हणजे निसर्ग नियमांना शोधून काढणं, हे सायन्सचं काम आहे. ते निसर्ग नियम आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहेत ह्याचा कधी आपण लक्षच देत नाही. वास्तविक जीवनविद्येचं जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये निसर्ग नियमांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. किंबहुना आमचा सगळा जो बेस आहे तो निसर्ग नियम आहे. आता निसर्ग नियम किती आहेत की ज्यावर आमचं सगळं शास्त्र आम्ही उभं केलेलं आहे, कितीतरी आहे. लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन, लॉ ऑफ ॲज यू थिंक सो यू बिकम, लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट, लॉ ऑफ रिप्लेसमेंट, लॉ ऑफ लाईफ, लॉ ऑफ ॲडजस्टमेंट, लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, लॉ ऑफ कॉन्शियस माइंड, लॉ ऑफ सबकॉन्शियस माइंड, लॉ ऑफ इंटरॅक्शन, कितीतरी नियम असे आहेत. आणि हे सगळे जे नियम आहेत त्याचा आपल्या जीवनाशी संबंध आहे आणि हे संबंध लक्षात घेऊनच ही जीवनविद्या निर्माण झालेली आहे. म्हणून जीवनविद्या इज अ सायन्स ऑफ लाईफ अँड आर्ट ऑफ हार्मोनियस लिव्हिंग, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ह्याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धा तुम्हाला येणार नाही. इथे हा सूर्य आणि हा जयद्रथ, इथे हा सूर्य आणि हा जयद्रथ इतकं परफेक्ट ही सगळी जीवनविद्या आहे आणि त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ते चटकन समजण्यासारखं नाही. कारण का, आपण आतापर्यंत बरंच ऐकलेलं आहे, आपण आतापर्यंत बरंच वाचलेलं आहे, बरंच कोणी तरी आपल्याला सांगितलेलं आहे आणि हे सांगितलेलं ऐकलेलं जे आहे ते आपण आपल्या मनामध्ये जेव्हा ठेवतो तेव्हा हे नवीन काहीतरी आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला एक प्रकारे चक्कर आल्यासारखे वाटते. अरे बुवा हे काय सांगतात, मग वामनराव नास्तिक आहेत की काय? वामनराव नास्तिक नाही, देवाशी संबंध आहे. परमेश्वर ह्याच्यावर मी 7 दिवस प्रवचन करीन. परमेश्वर विषय हा वेगळा आहे, परमेश्वराकडून हे सगळं आलेलं आहे. लक्षात ठेवा, परमेश्वर ईश्वर, बघा, ईश्वरच सर्वभूतानां, म्हणजे आपल्या ठिकाणी हृदयामध्ये ईश्वर आहे म्हटलं आहे. परमेश्वर ईश्वर, हाच ईश्वर
जीवत्वाला आला, तोच कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड झाला, तोच अंतरेंद्रिय झाला, तोच ज्ञानेंद्रिय झाला, तेच कर्मेंद्रिय झालं. आणि अशा तऱ्हेने ते येत 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 अशा तऱ्हेचा तो प्रवाह आहे. ह्याचंसुद्धा वर्णन डॉक्टर मर्फीने केलेलं आहे. गॉड इज लाईफ अँड लाईफ प्रिन्सिपल इज फ्लोईंग थ्रू यू this moment. God loves to express himself through you as harmony, peace, joy and abundance. This is called the will of God or the tendency of life. हा जो विषय आहे परमेश्वराचा, हा सुद्धा जरा वेगळा विषय आहे, पण तो फार महत्त्वाचा आहे. तो आम्ही सांगतो. मला काय सांगायचं की मी नास्तिक नाही, मी पूर्ण आस्तिक आहे, पण माझ्या ठिकाणी कुठलीही अंधश्रद्धा नाही, हे आपल्याला सांगायचं. तर हे मी काय सांगतो आहे की आपल्या ठिकाणी असणारं हे जे मन आहे, मी कालच सांगितलं की मन हे एक टोक आहे आणि त्याचं दुसरं टोक म्हणजे परमेश्वर आहे. मन हे एक टोक आहे, दुसरं म्हणून मी सांगितलं आधी मन घे हाती तोची गणराजा गणपती. हातामध्ये तुमच्या मन आलं आणि तुम्ही मूठ उघडली की तोच गणपती असतो. मग हे काय आहे? हे संतांनी वेगळ्या भाषेत सांगितलं आहे. हे मी आता जे सांगितलं ना ते संतांनी वेगळ्या भाषेत सांगितलं आहे. ते सर्वसामान्य लोकांना कळायला कठीण जातं, पण तो विषय मी आता घेत नाही, कारण पुन्हा ते कठीण असल्यामुळे तुमच्या डोक्याला मुंग्या येतील, म्हणून तो मी आता विषय घेत नाही. साधा विषय घेतो आहे तो म्हणजे असा की आपलं हे जे बहिर्मन जे आहे हे मोस्ट पॉवरफुल आहे. अंतर्मन जे आहे ते रिस्पॉन्सिव्ह आहे. तुमचं बहिर्मन त्या अंतर्मनाला जे काही देत राहील, पेरत राहील, ते अंतर्मन तुम्हाला परत देत राहील. इतकं हे साधं शास्त्र आहे. आपल्याला माहिती आहे आपण जमिनीमध्ये जे पेरतो ते उगवतं. आंब्याची कोय पेरली तर काही सीताफळ येणार नाही, कडुलिंब येणार नाही. आंब्याची कोय पेरली तर आंबेच येणार. तसं तुम्ही जे पेराल तेच उगवणार, दुसरं काही उगवणारच नाही. तसं बहिर्मन हा शेतकरी, अंतर्मन हे शेत आणि आपले विचार ह्या बिया. आपण म्हणजे बहिर्मनाने ते विचार म्हणजे चांगले किंवा वाईट अंतर्मनामध्ये आपण पेरत असतो. सतत हे अंडरलाईन करायचं. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करता? विचारच करता. विचार केल्याशिवाय विचार हेच तुमचं जीवन झालेलं आहे. आणि म्हणून ह्या जे विचार चाललेले असतात हे विचार झिरपत अंतर्मनात जातात. जसं आपण पाणी जमिनीवर टाकलं की ते झिरपत खाली जातं, तसं आपले विचार आपल्या बहिर्मनातून अंतर्मनामध्ये झिरपतात. त्याच्यामध्ये कुठले जास्त झिरपतात त्याचंही वर्णन डॉक्टर मर्फीने एके ठिकाणी फार सुंदर केलं आहे. ते असं म्हणतात, हॅबिच्युअल थिंकिंग ऑफ युअर कॉन्शियस माइंड establishes deep grooves in your subconscious mind. Busy your mind with concepts of health, harmony, peace and goodwill, and wonders will happen in your life. Your subconscious power multiplies and magnifies whatever you deposit in it. इतकं हे सुंदर असं हे शास्त्र आहे. आणि हे शास्त्र आपण जर नीट समजावून घेतलं तर आपल्या जीवनातले प्रश्नही सुटतात आणि आपण सगळे आनंदी होतो. पण हे समजावून घेतलं पाहिजे. हे काय सांगतात वामनरावबाई आणि आतापर्यंत आम्हाला आमच्या वाडवडिलांनी सांगितलं ते काय खोटं का, असं बोलू नका. मी पुष्कळ लोकांना सांगतो की तुमचे वाडवडील पूर्वी खटाऱ्यातून जात होते, आता तुम्ही कशातून जाता? मोटारीतून जाता. मग तुम्ही असं काय म्हणता की आमचे वाडवडील खटाऱ्यातून जात होते, मग आम्हीसुद्धा त्यांना पूज्य मानतो म्हणून आम्ही खटाऱ्यातून जाऊ असं म्हणता काय? असं म्हणत नाही. मग विमानात, आता विमान कसलं? विमानात, मोटारीत, कळलं की नाही? ट्रेनमध्ये सुद्धा कसं अगदी फर्स्ट क्लास का जातो आपण? मला सांगायचा मुद्दा असा की हे सगळं जे आहे की पूर्वी जे काही सांगितलेलं गेलं ते पूर्वीच्या काळची परिस्थिती, पूर्वीच्या काळी असणारे निसर्गाचे नियम जे ज्ञात नव्हते ते नंतर ज्ञात होत गेले. आणि निसर्गाचे नियम जसजसे ज्ञात होत जातं तसतशी माणसाची प्रगती होत राहते.